अगं बाई, बबीचा फोन. आता नेहमी मेली मिस कॉल देते, आज फोन करतीये. बोल ग बबे. हॅलो, अगं बोल ना. अगं मला ऐकू येते, तू बोल ना. अगं बोल. आता जीव घेणार माझा. अगं बबे, तू रेंज मध्ये ये ना, रेंज मध्ये ये, ऐकायला येते मला. हा, आलीस का? हॅलो, आता ऐकायला येते का तुला? काय नाही ग, आहे मी मजेत आहे. अगं बरी आहे, काही नाही. बोल, तुझं काय आहेस ना मजेत? काय म्हणाली? मुलगा झाला? हो हो, येणार ग, येणार, बघायला येणार मी. अगं बारशाला पण येते म्हणून सांगते ना. नाही ग, जरा घराच्या बाहेर जातच नाही मी. काय खूप दुखतात ना जरा. शोभा आहे वरती, पाठवते. एक काम करते, मी तिलाच पाठवते तुझ्याकडे. हा, डोळे भरून बघून घे. मास्टर डॅ आहे वरती. तू कुठे जाणार आहे? नसला असेल घरातली भांडी बिंडी घालत. बबे, काहीतरी जळल्याचा वास येतोय. माझ्याच तरी जळल्याचा वास यायला लागले. काय जळते? साडी. अगं तुझ्या नादात माझी साडी जळली. अरे देवा, अरे देवा. अरे देवा, साडी मध्ये जळली. अरे देवा, अशा प्रकारे साडी जळली. याला रप्पू सुद्धा करता येणार नाही. अरे देवा, 500 रुपयाची साडी होती माझी. आता काय करू मी? काय रे, काय हे? हा, बघ 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 जरा. काल तुला मी साडी दिली इस्त्री करायला आणि ती तू जाळलीस. हा, हिम्मत कशी झाली तुझी? तुमची साडी मी जाळली? हो. पण तुम्ही दिली कधी होती? काय नव्हती का तुला दिली साडी इस्त्री करायला? आज नेसायची म्हणून कपाटातून बाहेर काढते तेव्हा मला कळलं हे. अहो मावशी, काय काय बोलताय? हा, तुम्ही मला कधी साडी दिलीच नाही. काल दिली होती तुला मी साडी इस्त्री करायला. हा, खोटं बोलतोस? मी कशाला खोटं बोललो? तुम्ही कधी साडी इस्त्री करता का? आणि इस्त्री कधी पैसे खर्च केलेत का? हा, तुमचे मोहन साहेब आहेत की? हे बघ, तू खोटं बोलू नकोस. हा, काल मी तुला साडी दिली होती ती तू जाळलीस. 500 रुपयाची साडी आहे. ते काय नाही, आत्ताच्या आता तुम्हाला माझे 500 रुपये दे. 500 रुपये? हा. थांबा थांबा मावशी, 1 मिनिट थांबा. अहो मावशी, तुमचं नाव पण नाही माझ्या वहीत. बघा बघा, वाटलं तर कुठं आहे का तुमच्या नावाची नोंद? हा, उगाच मला खोट्यात पाडू नका. ए, तू मला खोट्या पाडतोस, कळलं ना? तू नाव लिहायला विसरला असेल. मावशी, मी कधी काही विसरत नाही. पाहिजे तर 40 लोकांना विचारा, आपल्या नावाची एक तरी कंप्लेंट आहे का? मला फसवतोस का मेल्या? थांब, बघतेस तुला. तुझी ना कंप्लेंटच करते मी आता. हा, दाखवते तुला मी. जा, सांगा कोणाला सांगायचं ते. मी नाही घाबरत कोणाला. हो का? बघ तू सांगते की नाही. तुझं इथं दुकानच हलवते बघ. हा, बघ तुला जाऊ. दाखवते. माझी साडी घालतो मेला. ठीक आहे ठीक आहे, जावा जावा. हे मोन्या, हो, इकडे. आलो. हा, काय हो सासूबाई? काय नाही रे, त्या इस्त्रीवाल्याकडे गेले होते. म्हटलं जरा साडी इस्त्री करून दे. अरे खूप पैसे मागतो मेला. हो का? हो, म्हटलं स्वतःच करावी आता. माझी इस्त्री खराब झाली रे. जरा तुमची इस्त्री देतोस तू मला? हो, देतो ना, चला की. तर मी काय म्हणतो सासूबाई, हा, इस्त्री कशाला हवे तुम्हाला? मी करून देतो ना इस्त्री. चालेल का? नको रे, तुला उगाच कशाला त्रास? अहो का, आपला पणच करावं झालं. त्रास कसला आलाय त्यात? देतो ना करून. चालेल ना तुम्हाला? चालेल ना. आता तू म्हणतोस म्हणून देते मी. हा, बरं घे. द्या. हा, देतो, आणून देतो. हा.
बकरा स्वतःचा लाल झाला. हो. देवा हो ना. हो कुणाची साडी आहे नाही, तुझी नाही साडी शोभा. ती माहितीये मला. हा कर कर, चाळीतल्याची कामच कर तू. अरे इस्त्री करून द्यायची तर 4 पैसे तरी कमवून फुकटात कशाला करतो. पण शोभा ही सासूबाईंची साडी आहे. हो काय, मग आधी का नाही बोललास. मालक द्या, मी करते. नाही, नाही, कशाला, करतो. त्याचं तो काम करेल ना. तू पाणी दे मला. करतो. भानू, हा जरा चालून बरं वाटलं नाही का. हलकं हलकं वाटतं एकदम. हा ना. हा वेळ मिळाल तर जाऊया आपण मध्ये मध्ये. होय. मुन्या, हो आम्ही नाक्यापर्यंत जाऊन आलो चालून. वा. मला ते स्पोर्ट शूज आण ना. स्पोर्ट शूज. ठीक आहे ठीक आहे. स्पोर्ट शूज नाही परवडणार तुला. साधे कॅनव्हासचे शूज तरी आणशील. आणीन ना नक्की. हा. आणि ऐक ना, ते सकाळी चालायला झालं मला तो ट्रॅक सूट आणशील. ट्रॅक सूट. शोभा पण ते ट्रॅकसूट मध्ये जरा खर्च जास्त. शोभते ट्रॅक सूट कशाला पाहिजे. त्यापेक्षा मालक ना तुमच्यासाठी घरच्या घरी मस्त डिझायनर ड्रेस घेऊन देतील तुम्हाला. हा हे मस्त आहे. मॉर्निंग वॉक साठी डिझायनर ड्रेस. हा चालेल चालेल. शिवशील ना. हो शिवीन ना शिवीन. हो झाली साडी माझी इस्त्री करून. नाही काय करतोच आहे. चांगली कडक करा. हो, हो, हा, हो. एकदम छान आहे, एकदम इस्त्री झाली पाहिजे. हो, हो. हो. आम्ही ना नाक्यापर्यंत चालायला गेलो होतो सकाळी मॉर्निंग वॉकला. मस्त वाटलं ग एकदम. तू पण या मध्ये मध्ये. हा. हा. हो, मस्त द्या. अरे काय केलं ते. साडी चाळीस मध्ये. हो, हो, बघ ना. अहो, हे बघ. अहो सासूबाई मी काहीच केलेलं नाहीये. मी आत्ताही ही इस्त्री तर खरंच काही नाही केलं शोभा. तूच केलं. तू साडी चाळीस माझी. अहो ताई, मालकाने साडी नाही जाळली. मी इथंच उभी आहे ना. आणि मालक तुमची नेहमी साडी इस्त्री करतात. कधी असं झालंय का मालकांकडून. मुद्दाम म्हणून केलं याने हे. हा. हो नाही खरंच नाही सासूबाई. काय रे मोन्या, काय गोंधळ घातलास हा. तुझी बाजू घेऊन बोलावं ना तर हे असं काय ते करतोस. कामात लक्ष कुठे असतं. शोभे, माझी नवी कोणी साडी झाली ना यांनी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. 500 रुपयाची साडी होती माझी. ते काय नाही, तू मला साडीची भरपाई करून द्यायची. 500 रुपयाची साडी द्यायची मला. ते पण ना आजच्या आज. बर तुम्ही काहीच केलेलं नाही. मला माहितीये मोहन तू काही केलं नाही. पण आता साडी कबूल केल्याप्रमाणे द्यायला लागणार. काय काही झालं तरी सासूबाईंचं नुकसान झालंय ही तर गोष्ट खरीच आहे ना. कशाला. तुझी चूक नसताना तू साडी का देणार. आणि साडीसाठी पैसे कुठून आणणारस तू. आहेत माझ्याकडे. म्हणजे ते पेट्रोलसाठी पैसे बाजूला ठेवले होते 500 रुपये. आणि मग तू पेट्रोल कसं भरणार. नाही भरणार. थोडे दिवस बुटीकला चालत जाईल मग काय. नाही मोहन, त्या लिलावतीमुळे तुला त्रास झालेला मला नाही चालणार. अहो पण दुसरा पर्याय आहे का. हो आहे. एक तर मला साडी आणू दे, नाही तर तुझ्या गाडीमध्ये पेट्रोल भरू दे. अहो नको, खरंच नको. खरंच. का मोहन. अहो तसंही मी आजपर्यंत सासूबाईंना माझ्या पैशाने काही घेतलेलं नाही. या निमित्ताने एक साडी तरी देईन ना त्यांना. बरं मी जातो आता, बुटीकला उशीर होतोय. हा मी निघतो. या साडीचं आधी कळलं असतं ना तर काहीतरी करता आलं असतं. पण आता शोभाने साडी बघितली ना, आता काहीच करता येणार नाही. या लीलावतीचं ना तिथं उघडं पाडलंच पाहिजे. काय करू.
सॉरी मोहन, तुझ्या खिशातून पैसे काढून घेतले, पण तुझी चूक नाहीये आणि तुला असा त्रास झालेला ना मला नाही बघवत. सॉरी. मला आज यायला उशीर झाला. बुटीक मध्ये जरा काम होतं हो, करत बसलो होतो. हो ना? हो आणि साडी आणणार होतो, पण ते खिशात पैसे 500 रुपये होते, ते कुठे गेले कळलंच नाही. कळलं नाही म्हणजे पाडले असशील कुठेतरी तू. काय चाललंय तुझं? काय पैशाचं झाड आहे का आपल्याकडे? नाही, मालकाने पैसे नाही पाडले. हं? तुला काय माहित? कारण ते पैसे माझ्याकडे आहेत. हं? मालक विसरून गेले होते मशीनवर, मी उचलून ठेवले माझ्याकडे. मग सकाळपासून काय नाही सांगितलं मला? अहो, विसरून गेले. तू पण वेंधळी आणि तुझा मालक पण वेंधळा. मला काय घालायचं तो गोंधळ. पैसे का काढून घेतले? मालक, तुम्ही न केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही का भोगणार? पण आता काय? काय चाललंय कुसूर कुसूर तुमची? तुला काम नाही का? जा ना काम कर. वय मालक निघे पैसे. मोन्या, हो. तू उगाच ना कारण नसताना जबाबदारी अंगावर घेतली. ₹500 उगाच खड्ड्यात गेलो आपण. एक तर तुझी कमाई तोकडी, त्यात मी काट कसर करून कसं बसं घर चालवते, आणि त्यात हे नुकसान करून बसलायस. म्हणजे तुला काय गरज होती आईला नवीन साडी देतो म्हणून सांगायची? ती बोल बोल बोलली असती आणि निघून गेली असती. गप्प उभं राहून ऐकून घ्यायचं ना. पण शोभा, त्या सुद्धा मला आई सारख्याच आहेत ना. त्यांना साडी घेऊन दिली तर काय फरक पडतो? हो ना? मग ठीक आहे, दे नवीन साडी दे. हो. आणि तुला पैसे ना मी अजिबात एक्स्ट्रा देणार नाहीये. तुला जे पेट्रोलचे पैसे दिलेत ना त्यातनं घे साडी, कळलं? भानू, बरं झालं तू भेटली. अगं लीलावती मावशींचं सकाळी सकाळी भांडण कशावरून झालं? त्यांना काय कारण लागतं का भांडायला? कोणत्या बी कारणावरनं मालकांची भांडत असतात. मोहनशी नाही, अगं आपल्या ह्या इस्त्रीवाल्याशी भांडत होत्या त्या. इस्त्रीवाल्याशी? हं? तुम्हाला कसं समजलं? अगं सकाळी सकाळी भांडत होत्या. आता काही झालं तरी मी चाळीचा अध्यक्ष आहे, हे सगळं मलाच बघावं लागणार ना. पण नक्की भांडण झालंय कशावरून? अगं तो इस्त्रीवालाच सांगत होता की मावशी काय ते जळलेली साडी त्याच्याकडे घेऊन गेल्या आणि म्हणाले की तूच जाळली मग. पण मावशी तर इस्त्रीवाल्याकडे कधीतरी कपडे देतात का इस्त्रीला? नाही ना. आता त्याने तक्रार केली म्हणून म्हटलं खरं खोटं करण्यासाठी तुला विचार. असं झालंय काय? काय नाही काय नाही, एक काम करा तुम्ही, मावशीनं तर काय बी सांगू नका. त्यांना फक्त सांगा की शोभाताई तुम्हाला बोलवताय. तर भानू, पण नक्की झालंय काय? लवकरच कळ. आणि तुम्ही बी या मावशींबरोबर वरती. हा 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 चालेल, मी मावशीला लगेच घेऊन येतो. हा? शोभा, शोभा, मी जरा जाऊन येतो. कुठे? सासूबाईंसाठी साडी मिळाली तर बघतो. हो, आता ठेवले तुझ्यासाठी दुकान उघडं. काही गरज नाही, उद्या बघू काय ते. पण शोभा बघून तर येत नको म्हटलं तरी. पण मला हो. चहा पिणार? चहा हा कर कर, माझ्यासाठी पण कर थोडी. हा. भानू, साड्या शोभे माझ्यासाठी साडी आणली नाही, आज पैसे विसरला तो, उद्या घेऊन येतो तुझ्यासाठी. एवढ्याशा कामासाठी इतका वेळ लागतो का? आणि मला कशाला बोलवलं मग वरती? मी कुठे बोलवलं? म्हणजे सम्या म्हणाला मला तू बोलावलंस म्हणून. मी आज सांगितलं समी साहेबांना तुम्हाला बोलवायला. कशाला? मावशी, साडी नक्की मालकांनीच जाळली आहे ना? मग थोडी सांगते का मी? यांनी तर सकाळी माझी साडी जाळली. तुम्ही दोघांनी बघितलं होतं ना डोळ्यांनी.
बघितलं? आमचं लक्ष कुठे होतं? बघितलं शोभे, ही चटकीन काय म्हणतेय? भानू, काय चाललंय तुझं? तू काय अशी उलट तपासणी घेतेस? नाही होत आहे. मी आता खाली गेले होते ना, तेव्हा समीर साहेबांनी मला काहीतरी सांगितलंय, ते तुम्ही ऐका. हा, या समयाचं काय ऐकायचंय? त्याचा काय संबंध याच्याशी? हाय, संबंध हाय. समीर साहेब सांगा तुम्ही. सकाळी ना मी काय रे, काय आहे? हा, बघ 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 जरा. काल तुला मी साडी दिली इस्त्री करायला आणि ती तू जाळलीस. हा, हिंमत कशी झाली तुझी? तू खोटं बोलू नकोस हा. काल मी तुला साडी दिली होती ती तू जाळलीस. 500 रुपयाची साडी आहे, ते काय नाही. आत्ताच्या आता तुम्हाला माझे 500 रुपये दे. कुठं आहे का तुमच्या नावाची नोंद? हा, उगाच मला खोट्यात पाडू नका. ए, तू मला खोट्या पाडतोस, कळलं ना? तू नाव लिहायला विसरला असेल. मला फसवतोस का मेल्या? थांब, बघतेस तुला. तुझी ना कंप्लेंटच करते मी आता. हा, दाखवते तुला मी. असं झालं शोभाताई. यात मालकांची काय बी चूक नाहीये. साडी ना मावशीनीच जाळली हाय. हे सगळं खरं आहे? अगं नाही शोभे, हे सगळं खोटे आहे. ही भानू आणि समय मिळून ना खोटं बोलते. मास्टरांनी साडी जाळली माझी. समय आणि भानू मिळून ना माझ्या विरुद्ध कट रचतायत. असं आहे का? शोभाताई, मी एक काम करते. मी आज जाते आणि इस्त्रीवाल्याला घेऊन येते. तोच काय ते खरं ते सांगेल. हा, जा घेऊन ये जा. समोरासमोर काय ते होऊनच जाऊ दे. आहो, मी काय म्हणतो, जाऊ दे ना. उगाच कशाला खरं खोटं करायचं? जाऊ दे, जाऊ दे. काय जाऊ दे? हा, चोक्ष मोक्ष व्हायलाच पाहिजे. भानू, जा बोलवणार. वय, माझी त्याची काही गरज नाही. मी सांगते सगळं. हा, बोला आता पटापटा. शोभे, माझ्या हातूनच ते इस्त्री करताना साडी जळली. आई, हा, का केलंस असं? अगं, माझी नवीन साडी होती ना, 500 रुपयाची होती. ती जळली. मग आता ते नुकसान भरपाई कशी करून घ्यायची म्हणून मी मास्टरला याच्यात गोवलं. अगं, तू बरी आहेस ना? स्वतःच्या जावळाला फसवायला निघालीस. त्या इस्त्रीवाल्याने तुला पैसे दिले नाही म्हणून माझ्या नवऱ्यावर बिल फाडलंस तू. हे सगळं का केलंस? कोण करत असं? आता जाऊ दे ना शोभे, माफ कर ना. ओ, माफी मागायची असेल ना तर मालकांची मागा. त्यांना किती त्रास झाला माहितीये का? नाही, काही हरकत नाही. माफी वगैरे मागायची गरज नाही. सासूबाई, मी तुमच्यासाठी नवीन साडी घेऊन येईनच. हा, आणणार तू साडी? अजिबात नाही. तू जर आईसाठी एक नवीन साडी आणलीस ना तर माझ्यासाठी 2 साड्या घ्याव्या लागतील. मालक, एक काम करा ना. ती जळलेली साडी आहे ना, त्यातून शोभाताईसाठी डिझाईनर ड्रेस शिवा तुम्ही. चालेल. चालेल. हा, हा. ताई, मग जायचं ना रोज मॉर्निंग वॉकला? सुशील ना? हा.